Hello guys, it is English Teacher Channel for Good English. Today we are going to discuss about paragraph writing. First of all, let us see what is paragraph. Paragraph is a series of sentences related to the same topic. There is one single theme, single topic, and all the remaining sentences are related to that topic. Paragraph is not as big as essay. An essay is bigger than paragraph. So student learn to write essay by writing paragraphs first. And paragraph is asked for 5 marks in the examination. In higher examination, it can be asked for 10 marks. The paragraph should be written up to 100 words or maximum 120 words. And paragraph is a form of writing where no repetition of the sentences is expected. There must be a single idea, and that idea should not be diverted to the other subject. So let us see the guidelines of paragraph today. In today's topic, we are going to learn the paragraph writing. Let us begin. पॅरेग्राफ रायटिंगमध्ये हे 10 मुद्दे आहेत. हे 10 मुद्दे लक्षात ठेवायचे. यानुसार आपल्याला पॅरेग्राफ कसा लिहावा आणि कसा तो इफेक्टिव्ह वाटेल या गोष्टी आपल्या लक्षात येतील. याच्यामध्ये एक सिंगल टॉपिक असतो. देर इज सिंगल टॉपिक अँड ऑल द सेंटेन्सेस आर रिलेटेड. तो टॉपिक कुठे दुसरीकडे वळायला नको. सर्व सेंटेन्सेस त्याच्याशी संबंधित असले पाहिजे. तो झाला टॉपिकचा विषय, थीम. नंतर पर्सनल व्ह्यू. आता याच्यामध्ये कुठलाही पॅरेग्राफ विद्यार्थी जेव्हा लिहितो तो त्याचा पर्सनल व्ह्यू असतो. त्या विषयावर त्याचा जो विचार आहे तो विचार त्याने मांडलेला असतो. आणि हे करताना विद्यार्थ्यांनी एक रफ आयडिया आपल्याकडे तयार ठेवायची. त्याच्यामध्ये क्रिकेटबद्दल त्याने पॅरेग्राफ ठेवायचा, पोल्युशनबद्दल ठेवायचा, लाईफ इन अ बिग सिटी, बुक, माय फ्रेंड्स, माय हॉबी, असे 40 ते 50 विषय त्याने कच्चे घरी आपल्यावरती तयार करून ठेवायचे आपापल्या शिक्षणानुसार. आणि तो व्ह्यू जो लिहितो विद्यार्थी तो त्याचा पर्सनल व्ह्यू असतो. मग इतर मुलांपेक्षा त्याचा पॅरेग्राफ हा वेगळा दिसला पाहिजे ही अपेक्षा असते. त्यामुळे 40 ते 50 टॉपिक्सची एक कच्ची आयडिया विद्यार्थ्यांकडे असायला हवी. त्या प्रकारचं विषय ज्ञान त्याला असायला हवं. नंतर ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस. देर शुड बी प्रॉपर ऑर्डर वाईल रायटिंग द पॅरेग्राफ. देर शुड बी प्रॉपर ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस. त्या ऑर्डरमध्ये आपण सुरुवातीला इंट्रो घेतो. पॅरेग्राफमध्ये 3 भाग असतात. पॅरेग्राफ लिहिताना सुरुवातीला इंट्रो असतो. तो 1 ते 2 लाईन्समध्ये आपण लिहितो. नंतर बॉडी ऑफ पॅरेग्राफ असते. त्या बॉडीमध्ये आपण विषय जो असतो, मुख्य विषय, त्या विषयाला संबंधित काही 10-12 वाक्य लिहितो. आणि शेवटी कन्क्लुजन असतं. हाऊ टू कन्क्लूड, तो पण हे पण स्किल आहे. इंट्रो हा इफेक्टिव्ह पाहिजे आलेला आहे पुढे. इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन असे 3 टॉपिक या पॅरामध्ये असतात. तर तिथे पण आपण काही ऑर्डर लावली पाहिजे की सुरुवात कशी करायची, त्याचा मध्य कसा असावा, शेवट कसा असावा, कोणते सेंटेन्सेस अगोदर घ्यावे, कोणते नंतर घ्यावे, एक प्रॉपर ऑर्डर तिथं आपली असली पाहिजे. नंतर सेंटेन्स कंस्ट्रक्शन हा पण महत्त्वाचा भाग आहे की वाक्यरचना ही तर बरोबर असलीच पाहिजे, तो प्रश्न नाही. परंतु वाक्यांचा जो प्रकार आहे तो सिंपल सेंटेन्सेस आपण जर घेतले तर अधिक इफेक्टिव्ह. लहान वाक्य घ्यायचे, वाक्य संपलं पूर्णविराम द्यायचा. नवीन वाक्य, वाक्य संपलं पूर्णविराम. आणि देर शुड नॉट बी कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस.
मोर. जास्त मिश्र वाक्य नको तिथे. मिश्र वाक्य वापरा, 1-2 वापरा गरजेनुसार, परंतु खूप मोठे मोठे वाक्य वापरून तो विषय तुमचं वाक्यरचना चुकेल किंवा तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स वापरताना तुमचा काळ चुकेल. कंजंक्शन्स काही ठिकाणी आपण वापरतो वाक्य मोठं करताना, तसं पण चुकायची शक्यता असते. पण याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स 1-2 वापरा खात्रीशीर, जे तुम्हाला येत असतील ते. नाही तर मग साधे साधे वाक्य वापरा, लहान लहान वाक्य वापरा. सो सेंटेन्स कंस्ट्रक्शन should be simple, or sometimes 1 or 2 you can use complex sentences. डिफरन्स बिटवीन पॅरा अँड एसे. आता एसेमध्ये खूप मोठी कल्पना विस्तार केलेला असतो आणि खूप त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त लिहायला संधी आहे. परंतु पॅरामध्ये तुम्ही 100 to 120 वर्ड्स, 100 ते 120 शब्द लिहायचे असतात आणि तो विषयाला सोडून कुठे जाता येत नाही आणि बरोबर इंट्रो, बॉडी आणि कन्क्ल्युजन असं आपण करायचं असतं. परंतु निबंध हा खूप मोठा असतो. पॅरेग्राफकडून विद्यार्थी निबंध शिकतो. त्यामुळे पॅरेग्राफ आणि निबंधाचा फरक लक्षात ठेवायचा की आपल्याला कमीच लिहायचं आहे आणि मुद्देसूद लिहायचं आहे, विषयाला सोडता येणार नाही. हा या ठिकाणचा मुख्य भाग आहे. सो वी शुड नोट डाऊन द डिफरन्स बिटवीन पॅरेग्राफ अँड एसे. देन मेन पॉईंट्स रिलेटेड टू द सब्जेक्ट. आता जो विषय आपल्याला दिलेला आहे किंवा ज्या विषयावर पॅरेग्राफ लिहायचं आहे त्याच्यावर आपण पहिले मेन पॉईंट्स काढून घ्यायचे की ज्यात मेन आयडिया काय काय राहू शकतात, मेन पॉईंट्स काय काय राहू शकतात, त्यांचा क्रम काय राहू शकतो. त्या क्रमाला आधारित आपल्याला वाक्यरचना कशी आहे, आपल्याकडे शब्दसाठा कोणता आहे, या गोष्टीची एक रफ आयडिया विद्यार्थ्यांनी अगोदर करून घ्यावी आणि मेन पॉईंट्स त्यांनी काढायचे. मेन पॉईंट्स काढले तर त्या प्रत्येक पॉईंट्सवरून 2-2, 3-3 वाक्य त्याने लिहायचे, म्हणजे मग त्याचा पॅराग्राफ तयार होईल. पण सुरुवातीला मेन पॉईंट्स तुम्हाला काढावं लागेल अँड दॅट ऑल द मेन पॉईंट शुड बी रिलेटेड टू द टॉपिक. देर शुड बी सपोर्टिंग सेंटेन्सेस. देर इज वन मेन आयडिया अँड अदर सपोर्टिंग सेंटेन्सेस आर देअर. नंतर राईट इंट्रो इफेक्टिव्हली. तुम्ही जो इंट्रो लिहिणार आहे हा इफेक्टिव्ह पाहिजे. जसं उदाहरणार्थ 1 किंवा 2 ओळीमध्ये तुम्हाला पॅराग्राफची सुरुवात करायची ना, पहिल्या 1-2 ओळी हा इंट्रो असतो, तो इफेक्टिव्ह पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही क्रिकेटवर लिहित आहेत, मग लिहायचं क्रिकेट इज पॅशन, क्रिकेट इज माय अट्रॅक्शन, सिन्स माय चाइल्डहुड आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. असं 1 किंवा 2 वाक्य सुरुवातीला इफेक्टिव्ह पाहिजे. इंट्रो मस्ट बी इफेक्टिव्ह. किंवा पोल्युशन आहे, नावडेज पीपल आर फेसिंग पोल्युशन इन द सिटीज, पोल्युशन कॉज्ड फॉर डिसीजेस. असं पहिलं तुम्ही इंट्रो करू शकतात. लाईफ इन अ बिग सिटीमध्ये तुम्ही लिहू शकतात की लाईफ इन अ बिग सिटी इज व्हेरी डिफिकल्ट, देर इज हसल अँड बसल, पीपल आर फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स. असं तुम्ही सुरुवातीलाच तो विषय काय आहे आणि तो विषयाबद्दल महत्त्वाची 1-2 वाक्य सुरुवात करून द्यायची. म्हणजे तो इंट्रो आहे तुमचा. इंट्रो मस्ट बी इफेक्टिव्ह. चांगली वाक्यरचना आणि विषयाला धरून सुरुवात असे तुम्ही करू शकतात. तो झाला तुमचा इंट्रो. नंतर बॉडी ऑफ पॅरेग्राफ. आता ही बॉडी साधारणपणे 7-8 ओळीमध्ये असते किंवा 10 ओळी किंवा 9 ओळी, 8-9-10 ओळीमध्ये असतात. 100 शब्दामध्ये तुम्हाला हे सर्व ॲडजस्ट करायचं आहे, 100 ते 120. तर बॉडीमध्ये तुमची वाक्यरचना किंवा ते सेंटेन्सेस आहेत ते संबंधित असले पाहिजे. दॅट ऑल द सेंटेन्सेस शुड बी रिलेटेड टू द मेन आयडिया, मेन टॉपिक, मेन सब्जेक्ट, अँड ऑल द सेंटेन्सेस आर सपोर्टिंग टू द थीम. विषयांतर व्हायला नको. सर्व वाक्य हे आपल्या मुख्य विषयालाच मॅच होणारे असावेत. तिथे कुठे तुम्ही डायव्हर्ट व्हायला नको. बॉडी ऑफ द लेटरमध्ये हा एक भाग या ठिकाणी सांगू शकतो आपण. बॉडी ऑफ द लेटरमध्ये हा मुख्य भाग आहे, मधला भाग आहे. पहिला इंट्रो तर इफेक्टिव्हली पाहिजे, बॉडीमध्ये सपोर्टिंग सेंटेन्सेस पाहिजे आणि यूज ऑफ प्रॉपर पंक्च्युएशन्स. हे सर्व करताना पंक्च्युएशन्स प्रॉपर पाहिजे. जशी गरज असेल तशी पंक्च्युएशन तुम्ही वापरा. वाक्य संपलं पूर्णरम द्या, वाक्य नवीन सुरू झालं कॅपिटल द्या. काही तुम्ही
एखादं अवतरण चिन्ह वापरून काही लिहू शकतात किंवा जशी गरज पडेल तशा प्रकारचं प्रश्नचिन्ह असेल काय असेल तर प्रॉपर पंक्च्युएशन वापरा. तो पण एक भाग महत्त्वाचा आहे रायटिंग स्किलमध्ये. रायटिंग स्किलमध्ये तुमचं स्किलच बघायचं असतं की तुमचं स्किल काय आहे रायटिंगमध्ये. स्पीकिंग इज डिफरंट अँड रायटिंग इज डिफरंट. तर मार्क्स आर गिवन हिअर फॉर द रायटिंग स्किल. सो युअर स्किल शुड बी देअर वाईल रायटिंग द पॅरेग्राफ. पॅरेग्राफ लिहिताना तुमचं रायटिंग स्किल दिसलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे हाऊ टू कन्क्लूड इफेक्टिवली. कन्क्लूड इफेक्टिवली. तुमचा जो पॅरेग्राफ आहे त्याचा शेवट जो आहे, शेवटची 1 किंवा 2 ओळ ती इफेक्टिव्ह पाहिजे. इफेक्टिव्ह म्हणजे कशी पाहिजे की तर समजा तुम्ही पोल्युशनवर लिहित आहेत की याचं उपाय काय आहे याच्यावर, काय करता येईल किंवा काय कारण आहे अशा आजारांचं, तर याच्यावर उपाय आपण असं शोधू शकतो, असं केलं तर असं होईल, असं एक इफेक्टिव्ह शेवट कन्क्लुजन त्याचं झालं पाहिजे. नंतर हे लिहिल्यानंतर एक साधारणपणे एक नजर त्याच्यावर मारा की काय राहिलेलं आहे, कुठे पूर्णविराम राहिला का, काय राहिलेलं आहे का, पॅरेग्राफचा आकार बरोबर आला का, आपलं लिखाण बरोबर आहे का, कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे, कुठे काही राहून गेलेलं आहे, या सर्व गोष्टी तुम्ही बघा. अनेक प्रॉपर आकार तुमच्या पॅरेग्राफला दिसेल. साधारणपणे 100 ते 120 शब्द असतील. पहिले 1-2 वाक्य हे राहील आपला इंट्रो, नंतर बॉडीमध्ये काही वाक्य असतील आणि शेवटी मग हा कन्क्लुजन. असा एक विशिष्ट आकार तुमच्या याला असला पाहिजे. तर हा झाला आपला पॅरेग्राफ रायटिंगबद्दल गाईडलाईन्स. आपण याच्यामध्ये आता एक लहानसा पॅरेग्राफ एक नमुना म्हणून आपण घेऊ. चला तर मग एक लहानसा पॅरेग्राफ आपण घेऊ. परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो किंवा कुठल्याही टॉपिकवरती आपल्याला विचारतात, राईट अ पॅरेग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स. म्हणजे पुस्तकाविषयी आपल्याला पॅरेग्राफ लिहायला सांगितलं आहे. तर मग आपण सुरुवातीला एक नाव दिलं इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स विषयाप्रमाणे, आणि आता आपण पॅरेग्राफ लिहितो आहे. याच्यामध्ये साधारण 100 ते 120 शब्द असतील. बघा, आता पुस्तकावर आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर मग सुरुवातीला काही मेन पॉईंट्स आपण काढून घ्यायचे बाजूला, की पुस्तकांचं महत्त्व, पुस्तकामुळे आपलं कॅरेक्टर तयार होतं, पुस्तकं वाचन हा छंद आहे, त्याच्याने आपलं मन म्हणजे आरोग्य चांगलं राहतं, एंटरटेनमेंट होते, आपल्याला इतिहासाबद्दल माहिती मिळते, सायन्स टेक्नॉलॉजीबद्दल माहिती मिळते, ऑटोबायोग्राफीज आहेत अनेक लोकांच्या त्याच्याबद्दल माहिती मिळते. आणि पुस्तक वाचणं हा एक छंद असायला हवा, त्याच्यामुळे आपल्याला नॉलेज मिळतं आणि आधुनिक काळामध्ये जीवन कसं जगावं त्याबद्दल आपण एक धडा घेऊ शकतो. म्हणून पुस्तकं वाचणं हे आपलं कॅरेक्टर तयार करतं आणि इतर लोकांपेक्षा आपली पर्सनॅलिटी वेगळी आहे असं दाखवतं. असे रफ पॉईंट्स आपण काही घेतले. म्हणजे बुक्स टेल अबाउट हिस्ट्री, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इट हेल्प्स अस हाऊ टू लिव्ह इन मॉडर्न टाईम, बुक्स टेल अस अबाउट द हिस्ट्री अँड पास्ट, ऑटोबायोग्राफीज ऑफ पीपल, असे लहान लहान मुद्दे घेतले. म्हणून त्याचा आपण क्रम लावला की सुरुवातीला इंट्रोमध्ये आपण 2 वाक्य किंवा 1 किंवा 1.5-2 वाक्य हे लिहिणार आहोत. बुक्स आर आवर फ्रेंड्स, पहिलंच वाक्य लिहिलं कारण आपण पॅरेग्राफ पुस्तकाविषयी लिहितोय. तर पहिल्या 1-2 मध्ये आपल्याला इंट्रो लक्षात आला पाहिजे. बुक्स आर आवर फ्रेंड्स, बाय रीडिंग बुक्स वी गेट नॉलेज. इथपर्यंत आपण इफेक्टिव्हली सुरुवात केलेली आहे. आता ग्रेट बुक्स बिल्ड आवर कॅरेक्टर, म्हणजे आपलं कॅरेक्टर तयार करतात मोठे मोठे पुस्तकं वाचून. वी कम टू नो डिफरंट पर्सनॅलिटीज बाय रीडिंग बुक्स, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला अभ्यास होतो पुस्तकं वाचल्यानंतर. याच्यामध्ये सरळ सिम्पल प्रेझेंट टेन्स ठेवलेला आहे, हा पण एक भान ठेवायचा. कॉम्बिनेशन ऑफ टेन्स व्यवस्थित आलं पाहिजे, लँग्वेज लहान लहान वाक्य आले पाहिजे, पूर्णविराम देऊन नवीन वाक्य सुरू करायचं, या गोष्टी आलेल्या आहेत. बुक्स आता इथे सर्वनाम वापरलं आपण. बुक्स पुन्हा पुन्हा घेण्यापेक्षा दे मेक आवर माइंड हेल्दी विथ गुड
नोबल थॉट्स. चांगल्या विचारांनी आपलं मन ते प्रसन्न करतं, निरोगी करतं. परत पुन्हा दे घेतला नवीन वाक्य. दे टेल अस अबाउट हिस्ट्री अँड लाईफ ऑफ मॅन इन पास्ट. इतिहासाबद्दलही सांगतं आणि माणसाबद्दलही सांगतं भूतकाळातल्या. दे गाईड अस, ते आपल्याला मार्गदर्शन करतात पुस्तकं. हाऊ टू लिव्ह लाईफ, जीवन कसं जगावं ते आपल्याला शिकवतात. दे गिव्ह अस मॉरल अँड नोबल थॉट्स, ते आपल्याला चांगले विचार देतात. दे गाईड अस अबाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगतात. दे ऑल्सो गाईड अबाउट हाऊ टू लिव्ह इन मॉडर्न टाईम, मॉडर्न टाईममध्ये कसं लिहायचं, मॉडर्न टाईम्स लिहा किंवा मॉडर्न टाईम लिहा. बुक्स आर ट्रेजर, खजिना आहे तो, ऑफ नॉलेज. दे प्रोव्हाइड अस एंटरटेनमेंट अँड रिमूव्ह आवर लोनलीनेस, लोनलीनेस कमी करण्याचं काम हे पुस्तकं करतात. हा झाली आपली बॉडी ऑफ द लेटर. आता कन्क्लुडिंग लाईन्समध्ये काही महत्त्वाचे मुद्दे घेतले आपण. आता कन्क्लुजन इथून. बुक्स आर लाईफ चेंजिंग किंवा बुक्स आर लाईफ चेंजर्स, ते आपलं जीवन बदलणारे असतात पुस्तकं. दे मेक अस डिफरंट दॅन अदर कॉमन पीपल, इतर सर्वसाधारण लोकांपेक्षा ते आपल्याला वेगळं करतात, ज्ञान देतात आणि आपण वेगळं दिसतो. आणि मग म्हणून सो वन मस्ट हॅव द हॅबिट ऑफ रीडिंग डिफरंट बुक्स, म्हणजे प्रत्येकाला पुस्तक वाचण्याची एक सवय असावी. अशा प्रकारे हा पॅराग्राफ घेतलेला आहे आपण. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग. असे अनेक विषयावर अनेक पॅराग्राफ तुम्ही वाचा, अभ्यासा आणि तुलना करा. आणि तुमच्याकडे 40-50 विषयांवर असा एक रफ आयडिया पॅराग्राफची असावी. त्यामुळे भविष्यात कुठल्याही परीक्षेमध्ये कसाही पॅराग्राफ आला तर तुम्ही लगेच त्याचं मुद्दे क्रमवार लावून व्यवस्थित पॅराग्राफ लिहू शकतात. ठीक आहे मित्रांनो, बाकी महत्त्वाचा भाग पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.